असा समज होता की तुम्ही ज्यांचं नाव घेणं टाळतायत ते जस्ट लोकांच्या रेफरन्ससाठी म्हणून ते लोढा हे मंत्री आहेत आणि त्यांच्यावर समहाऊ जैन समाज नाराज आहे आणि ती नाराजी ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आणि तुमचं मत आहे की मंत्री लोढा जे आहेत ते फडणवीसांपर्यंत नीट तुमचा मेसेज पोहोचवत नाहीत असा तुमचा आरोप आहे, बरोबर? असं समजून घेतो मी. आणि मग त्यामुळं तुमचं आता भाजपच्या विरोधात किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तुम्ही हे आंदोलन करतायत, बरोबर? बघा, महाराष्ट्र जनताने मी तर आंदोलन कसं, मी आंदोलन नाही केलं, मी कोणती विवादित भाषा दिली नाही, मी म्हटलं मी म्हणून अनशन करन. तर देवेंद्र फडणवीस येणार ना, काय आहे बा, मी म्हटलं ना, कांद्यामुळे काँग्रेस गेली, मुलगीमुळे शिवसेना गेली, कबूतरमुळे माहिती की तुमचा महापौर नाही गेला पाहिजे या कबूतरच्या चक्करमध्ये. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीची भाषा करता आहात तर तुम्हाला असं वाटत नाही का की हीच भाषा काही दशकांपूर्वी मुस्लिम समाज करत होता? ते काँग्रेसला मतपेटीमधनं अशा पद्धतीनंच ब्लॅकमेल करायचे की तुम्ही आमचं हे काम नाही केलं तर वोट मिळणार नाही. त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षांचं त्यांच्यासमोर धमकीसारखा त्याचा वापर करायचे. तुम्ही आता तीच भाषा करताय ना मुनी. माझं मंदिर सुरक्षित पाहिजे, मला माझी गोमाता सुरक्षित पाहिजे, माझे कबूतर सुरक्षित पाहिजे होती अशीच मुस्लिम समाजाला. त्यांचे मौलवी हीच भाषा करायचे. तिथं पण अशाच पद्धतीनं जामा मशिदीचे मधनं फतवे निघायचे असं सांगितलं जायचं. त्याच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला? माझा प्रत्येक इन्सानाला आपल्या धर्माची रक्षा करण्याचा कर्तव्य आहे. माझा धर्म आहे, मी जे करेन मला करायचं. आणि मग महाराष्ट्र धर्माचं काय की इथं राहून मराठी विरुद्ध जैन, मराठी विरुद्ध अमराठी हे चालूच आहे. हा वाद होतो, त्याच्यामध्ये तुम्ही आणखी फ्युएल टाकताय असं तुम्हाला वाटत नाही का? मला हा विवाद खतम करायचा. मी बार म्हणतो राजसाहेबाला, चॅनल म्हणता तुम्ही मराठी हिंदू अधिक सम्राट आहे, मुद्दा तुम्हीच निपटू शकता, दुसरा कोणी निपटू शकत नाही. जागते राजसाहेब आले की मराठी सब एक हो जाओ तो सब मामला खतम हो जाएगा साहब. पण काय केलं पाहिजे, राज ठाकरेंनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांना मराठी भाषेवर खूप प्रेम आहे ना. मग त्यांनी काय करायचं, काय केलं पाहिजे त्यांनी? तुम्ही सांगा राजसाहेबांना, आम्हाला मराठीत काय बोला सांगा. मी माझ्या 36 कोमला मारवाडी समाजाला इकट्ठा करतो. तुमचं सांगा ना, तुम्हाला मराठी, आम्ही मराठी बोलणार. आम्ही मराठी माणसाचा अपमान कधी केला नाही ना आधी कधी करणार, कारण की ते संस्कार आमचे नाही आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही मराठी बोला, आम्ही मराठी बोलतो. तुम्ही जर थापड मारचाल, तुम्ही जर म्हणा मराठी बोल, सर हम बोलणार नाही, तुम्ही कोण आहे आम्हाला बोलणार आहे?